श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. मम श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखी हाणिता वत्सनेणे. जयधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम् एकादश स्कंध अथ चतुर्विंशोऽध्यायः. सांख्ययोग. श्री भगवान म्हणतात, प्राचीन काळच्या ऋषींनी ज्याचा निश्चय केला आहे ते सांख्यशास्त्र मी तुला सांगतो. हे जाणले असता मनुष्य काल्पनिक भेदरूप भ्रम ताबडतोब सोडून देतो. अगदी सुरुवातीला जेव्हा प्रलय काळ होता तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्व होते. नंतर जेव्हा कृतयुग आले तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्व होते. कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्य ब्रह्म होते. मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हते. माया आणि तीत प्रतिबिंबित झालेल्या जीवाच्या रूपाने दृश्य आणि द्रष्टा या दोन भागात ते विभागले गेले. त्यापैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात. तिनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली. दुसरी वस्तू म्हणजे ज्ञानस्वरूप जीवात्मा, त्याला पुरुष म्हणतात. जीवांच्या शुभ अशुभ कर्मानुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले. तेव्हा तिच्यापासून सत्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. त्यांच्यापासून क्रियाशक्तीप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तीप्रधान महत्त्व हे प्रगट झाले. हे दोघे एकमेकात मिसळलेलेच आहेत. महत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला. हा अहंकारच जीवांना मोह उत्पन्न करतो. तो अहंकार सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा आहे. पंचतन्मात्रा, इंद्रिये आणि मन ही अहंकाराची कार्य आहेत. म्हणून तो जडचेतन असा उभयात्मक आहे. तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांपासून पंचमहाभूते उत्पन्न झाली. राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्विक अहंकारांपासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या 11 देवता प्रगट झाल्या. माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांडरूप अंडे उत्पन्न केले. हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. जेव्हा हे अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले तेव्हा मीच नारायण रूपाने त्यात विराजमान झालो. माझ्या नाभीपासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली. त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाला. विश्वस्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या 3 लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले. या 3 लोकांच्या वरच्या बाजूला महरलोक इत्यादी सिद्धांची निवासस्थाने ठरविली. ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले. या 3ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. योग, तपश्चर्या आणि संन्यास यांचेद्वारे महरलोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोकरूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परमधाम प्राप्त होते. हे कर्मयुक्त जग कर्मफळ देणाऱ्या काळरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते. लहान मोठे, कृश स्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या संयोगानेच. ज्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जे असते तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे. कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे. जशी बांगड्या, कुंडले इत्यादी सोन्याची कार्ये किंवा घडा, गाडगे इत्यादी मातीची कार्ये.
पहिला कारण पदार्थ ज्या परमकारणाच्या आधाराने पुढील कार्यपदार्थाला उत्पन्न करतो तेच परमकारण केवळ सत्य असते, कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असते. जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो, पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधारानेच घडारूप कार्याचे कारण बनतो. भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती, गोळ्यात माती, घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते, म्हणून माती सत्य होय. या प्रपंचाचे उपादान कारण प्रकृती आहे, आधार परमात्मा आहे आणि यांना प्रगट करणारा काळ आहे. प्रकृती, परमपुरुष आणि काळ ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्मस्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे. जोपर्यंत परमात्म्याची ईक्षण शक्ती आपले काम करीत राहते तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी कारण कार्यरूपाने हे विविध सृष्टीचक्र अखंड चालू राहते. मी कालरूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असते तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती व संहार होत असतात. जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते. विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये, अन्न बीजामध्ये, बीज भूमीमध्ये आणि भूमी गंध तन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. गंध पाण्यामध्ये, पाणी आपला गुण जो रस त्यामध्ये, रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते. रूप वायूमध्ये, वायू स्पर्शामध्ये, स्पर्श आकाशामध्ये आणि आकाश शब्द तन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. इंद्रिय आपापल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात. हे सौम्य राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकार रूप मनामध्ये, शब्द तन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार महत्त्वामध्ये लीन होऊन जातो. ते महत्त्व आपल्याला कारण असलेल्या त्रिगुणांमध्ये लीन होऊन जाते. गुण प्रकृतीमध्ये आणि प्रकृती अविनाशी काळामध्ये लीन होऊन जाते. काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्ये, अजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जाते. आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थित राहतो. तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो. अशा प्रकारे विवेकबुद्धीने जो पाहतो त्याच्या चित्तामध्ये भेदविषयक भ्रम कसा निर्माण होईल आणि झालाच तरी हृदयात कसा टिकू शकेल? सूर्योदयानंतर आकाशात अंधकार राहू शकेल काय? कार्य आणि कारण या दोघांचाही साक्षी असणाऱ्या मी सृष्टीची उत्पत्ती ते प्रलय आणि प्रलयापासून उत्पत्तीपर्यंतचे सांख्यशास्त्र तुला सांगितले. यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा संशय नाहीसा होतो. अध्याय 24 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया 11 स्कंधे 24 ऋषिकेशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री कृष्णार्पितमस्तु. कृपा दृष्टी होता जळे पापराशी सदा सर्वदा सर्वही सौख्यदेशी. परब्रह्मरूपी गुरु मोक्षकारी तुझ वीण दत्ता मज कोण तारी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.